वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त तसेच 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून नागरिक सोशल फाउंडेशनच्या मूल्य शिक्षण विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वंदे मातरम समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्रभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये अधिक दृढ व्हावी आणि नवीन पिढीला संपूर्ण वंदे मातरम गीत पाठ व्हावे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे, अशी माहिती नागरिक सोशल फाउंडेशनच्या शीतल गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थेचे विश्वस्त अमेय सप्रे उपस्थित होते। ही स्पर्धा रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत DES इंग्लिश मीडियम स्कूल येथे होणार आहे। स्पर्धा इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी अशा 2 गटात आयोजित करण्यात आली असून प्रत्येक संघात 10 विद्यार्थी गायक असणे आवश्यक आहे। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5 ते 10 विद्यार्थ्यांचा स्वतंत्र गट ठेवण्यात आला असून त्यांचे परीक्षण स्वतंत्र निकषांनुसार करण्यात येणार आहे। स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम मुदत 30 जुलै 2026 असून इच्छुक शाळांनी नागरिक सोशल फाउंडेशनच्या www.nagriksocialfoundation.org या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे। प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच 3 उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत। याशिवाय सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार असून स्पर्धेनंतर लगेचच पारितोषिक वितरण समारंभही आयोजित करण्यात येणार आहे। शाळांनी मोठ्या संख्येने या राष्ट्रभक्तीपर उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशनच्या मूल्य शिक्षण विभागाने केले आहे। स्पर्धेसाठी अत्यंत नाममात्र प्रवेश शुल्क आकारण्यात येणार असून अधिक माहितीसाठी 9420000469 किंवा 7798982021 या क्रमांकावर संपर्क साधावा। 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने नागरिक सोशल फाउंडेशनकडून शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी आपण संपूर्ण वंदे मातरम समूह गायन स्पर्धा घेतो आहोत। मुलांच्या मनामध्ये वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत पोहोचावं हा आपला ही स्पर्धा घेण्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे। इयत्ता 1ली ते 4थी या विद्यार्थ्यांचा एक गट आणि 5वी ते 7वी या विद्यार्थ्यांचा दुसरा गट अशा 2 गटांमध्ये आपण या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। रविवार 9 ऑगस्ट या दिवशी या स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे इथे आयोजित केलेल्या आहेत। अंतिम मुदत कधी आणि 31 जुलैपर्यंत आपण यासाठी शाळा नावनोंदणी करू शकता। तुम्ही आमच्या नागरिक सोशल फाउंडेशनच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे तुम्ही गुगल फॉर्म भरून या स्पर्धेसाठी नावनोंदणी करू शकता। एका गटासाठी 150 रुपये असं नाममात्र मूल्य यासाठी आपण ठेवलेलं आहे। प्रत्येक गटातून आपण 6 बक्षिसं काढणार आहोत आणि घवघवीत बक्षिसं आपण या स्पर्धेसाठी ठेवलेली आहे।